तर तुम्ही तुमची ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करायला बघतात. तर नमस्कार, मी विजय जाधव आणि या व्हिडिओला बाहेर शूट करायचा माझा हेतू हा होता की तुम्हाला कळायला हवं की माझ्या घरातला पंख्याचा आवाज, बाहेरचा गाड्यांचा आवाज आणि थोडेफार भांड्यांचा आणि चिमण्यांचा आवाज तुम्हाला ऐकू जावा आणि कळावं की बिफोर अँड आफ्टर या मायक्रोफोनने काय होतं. तर चला जाऊया याला अनबॉक्स करायला. जोपर्यंत हे अनबॉक्स होत आहे याचे काही फीचर्स सांगतो. जसं की याचं केस विथ चार्ज चालू शकते मोर देन 24 आवर्स, जसं की 32 घंटे कंपनी क्लेम करते आहे. आणि याचं सिंगल माईक चालू शकतो 6 घंटे. यामध्ये AI नॉईज कॅन्सलेशन आहे आणि कंपनी क्लेम करते की 30 मीटरचा डिस्टन्स ही कव्हर करते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण आपण सगळं टेस्ट करणार आहोत. इनडोअर टेस्ट, आउटडोअर टेस्ट, डिस्टन्स टेस्ट आणि कॉन्व्हर्सेशन टेस्ट. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. एच केसिंग आपल्या इयरबड्स वाणीच आहे आणि हे त्याचं रिसिव्हर, ज्याला आपण मोबाईलला कनेक्ट करून मोबाईललाही चार्ज करू शकता. आणि हे आपले माईक्स कंपनी क्लेम करते याचं वजन 5 ग्रॅम आहे, जे नक्कीच खरे खूप छोटे माईक्स आहे. आणि स्टिकर काढल्यावर चार्ज होत आहे. ग्रीन लाईटचा अर्थ नॉईज कॅन्सलेशन मोड आणि ब्लू लाईटचा अर्थ नॉर्मल मोड. तर एक प्रॉब्लेम आहे की याला आपण काही चार्जिंग कमी असली तर नॉईज कॅन्सलेशन मोड चालत नाही, नॉर्मल मोड चालतो. तर चार्जिंग फुल झाल्यावरती नॉर्मल मोड तुम्ही चालू शकता 6 घंटे नॉनस्टॉप. आणि याच्यासोबत एक्सरसाइज गोष्ट करू तर एक वायर मिळते चार्जिंगची आणि एक आयफोनचं कनेक्टर. पटकन लावू आणि टेस्ट करून घेऊ. तर आता आपली अनबॉक्सिंग झालेली आहे आणि हिच्यामध्ये ब्लू लाईट म्हणजे नॉर्मल मोड होतो आणि ग्रीन लाईट म्हणजे नॉईज कॅन्सलेशन मोड होतो. तर तुम्ही आमच्या घरातला पंख्याचा आवाज बघू शकता. ठीक आहे. आणि टी चालू करून घ्या मी. तर टीव्हीचा आवाज आहे आणि आता मी चालू करतोय नॉईज कॅन्सलेशन मोड 1 2 3. तर आता बघून घ्या कसा येतोय पंख्याचा आवाज, कसा येतोय टीव्हीचा आवाज आणि कसा येतोय माझा आवाज. ठीक आहे. यानंतर आपण जाणार आहोत बस स्टॉप वरती, रिक्षा स्टॉप वरती, जिथं आपण बघू की कसा आवाज येतो. तर हा याचा नॉर्मल मोड चालू आहे आणि आपण आलो आहोत आता हायवेवरती. आणि आपल्याला बघायचं आहे की एक काय करते. तर याला मी फॉलोअर लावतो आणि बघू की याच्यानी काय काय शूट होते, काय काय शूट होते. मी आता मागे जातोय, जसं फिरून घेतो इकडनं आणि बघतो की आवाज कसा येतोय, काय येतोय. आणि इतका डिस्टन्स जर आपण कोण आहे इकडनं एक्सेप्ट करू शकतो वायरलेस इकडनं. ठीक आहे. इथं मागे रफाची गाडी आहे आणि बाकीच्या गाड्या पण चालतात आहे. ठीक आहे. तर आता सेकंड मोड नॉईज कॅन्सलेशन मोड चालू आहे. तर आता परत मागे फिरून जातो कारण असा लागेल. मला कळायला आवडते व्हिडिओची क्वालिटी काय आहे, हायवे झोन कसा येतोय, रमून आपल्याला लागतो माईक. तर चांगलाच आवाज. ठीक आहे. तर आपण आलो आहोत आपल्या ग्राउंड वरती. इथं खूप साऱ्या हवा आहे, हवा चालू आहे आणि खूप आता इथं आपला चांगला टेस्ट होणार आहे डिस्टन्सचा. ठीक आहे. तर नॉर्मल मोडमध्ये मी आता चालणार आहे आणि माझा रेकॉर्ड करेल. ठीक आहे. ते एका ठिकाणी थांबलो सर. तर आता मला कारण डिस्टन्स खूप मोठा आहे
आणि इतक्या दुरून शूट करायचं करणं. आणि नॉर्मल मोड मध्ये आजूबाजूचा आवाज येतो ते चांगलं आहे. आणि नॉइस कॅन्सलेशन मध्ये आपला आवाज असा रोबोटिक वाटतो, तो एक फ्लॉ आहे. एवढ्या डिस्टन्स मध्ये रेकॉर्ड होणार नाही, काय मालूम होते की नाही. तर आपण पुन्हा जवळ येत आहे. ठीक आहे, तर जवळ आले आता आपण चालू करू नॉइस कॅन्सलेशन मोड. ठीक आहे, नाही चालू ठेव. ठीक आहे, तर आता आपण जाऊ मागे. इतक्या मागून आपला आवाज कसा येतो आता त्या डिस्प्ले झाला असेल, तो 10 मीटरच्या वर झालाय. आता कोणाचं पाणी सुकून जाते बोलून बोलून. तर आता मला सांगा, इतक्या दुरून तुम्हाला नॉइस कॅन्सलेशनचा काय फायदा भेटतोय मला कळत नाहीये. ठीक आहे, पण नॉर्मल मोड खूप चांगला आहे चाला. आणि घर एडिट केल्यावरती मला समजेल की करायचं काय काय आहे. तर सांग कधी मागे तर मग सांग, आपण आता याच्या पहिले कुठे गेले होते? कोडनगरला. कोटनगरला कुठं? बस स्टॉपला. बस स्टॉप. तर आम्ही बस स्टॉपवर गेले होते. आपण बस स्टॉपवर गेले होते हा. आणि तिकडे आपण काय केलं, लोकल मध्ये कसा आवाज रेकॉर्ड होतो, गाड्यांचा आवाज कसा रेकॉर्ड होतो ते आपण बघितलं. त्यानंतर आपण कुठे गेले होते? ग्राउंडला गेले होते. ग्राउंडला आपण काय टेस्ट केलं, किती अंतरला आवाज येतो. तर आवाज क्वालिटी कसा वाटला तुला? आवाज क्वालिटी छान वाटला. गडांचा आवाज थोडा कमी झाला. आपण कोण्या मोडवरती शूट करताय आता? नॉर्मल मोडवरती. नॉर्मल मोड आहे. तर नॉर्मल मोडचा खूप चांगला आहे मला वाटलं, पण नॉइस कॅन्सलेशन मोड तेवढा खास नाहीये. कारण हे ऑटो मध्ये नॉइस कॅन्सलेशन करून करून किती करणार आहे, त्याला कोण सांगणार कोणते आवाज आपल्यासाठी मेन आहे कोणते नाही. तर हा जो नॉर्मल मोड आहे तुम्हाला चांगला वाटला. नॉइस कॅन्सलेशन मोड तुम्हाला आता कळेल कसा आहे. तर आता ग्रीन लाईट चालू आहे ना? गिराईक चालू आहे. तर ग्रीन लाईट चालू आहे. आणि आता तुम्हाला नॉइस कॅन्सलेशन मोड तुम्हाला का कळेल जेव्हा आजूबाजूला खरंच काही नाही ज्याला कॅन्सल करायची गरज आहे. आता आज इथं 53 मध्ये सगळं काही शांत आहे. दुपार 2 वाजता काही आवाज नाही इथं. चिमण्याचा आवाज आहे, तो कॅन्सल होऊन जाईल वाटतं. आणि थोडंफार आपण जे बोलण्यामध्ये नॉईस होते ना, असे ते पण कट होऊन जाईल असं वाटतंय. हा, तर आता नॉर्मल मोड चालू आहे. तुम्हाला सांगतो की तुम्हाला याचा आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण आता मी याचा वापर करून काय नाही का तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ते बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आणि तुम्हाला हा माईक कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. मी डिस्क्रिप्शनमध्ये मी काय काय वस्तू वापरली आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी ते पण टाकून देईल. आणि या माईकची लिंक पण टाकून देईल. तर नक्की जाऊन फक्त एकदा चेक करून घ्या. धन्यवाद.